सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो कृपादाने कथेचा विसारो कृपादाने कथेचा विसारो कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं ऋततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये स्मरण होय सकळ विधेंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी येईवो 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 विलंब कवाया लाविला कृपाई विलंब कवाया लाविला कृपाई येईवो येईवो
ओनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी विलंब कावाया लावियेला कृपाळी येवो 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 ओनिया विलंब कावाया लावियेला कृपाळी विलंब कावाया लावियेला कृपाळी विठ्ठल 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबारायांचा 4 चरणाचा मंगल चरणातील अभंग असून आपले आराध्य दैवत व कुळदैवत पंढरीश पांडुरंगाचा वर्णन करणारा अत्यंत उत्तम गोड चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय उपास्य परमात्म्याचा परिचय देतात. हा अभंग देवाचा परिचय देणार आहे. देव कसा आहे तर सुंदर आहे. काही व्यक्ती नावाने सुंदर असतात तर काही रूपाने असतात, पण माझा पांडुरंग सर्वांगाने सुंदर आहे. म्हणून महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान तो कसाय उभाय म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. देवाने हात कुठे ठेवलेले आहेत तर कटेवरी ठेवलेले आहेत. करकटेवरी ठेवूनिया देवाने पवित्र तुळशीच्या माळा गळ्यात धारण केलेले आहेत. देव पितांबर नेसलेला आहे. इतकं सुंदर रूप असल्यामुळे देव सर्वांना ध्यानात मनात सतत येत राहतो. त्याचं हे रूप सर्वांना आवडतं. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. कानामध्ये मकराकार कुंडले धारण केलेले असून गळ्यात कौस्तुभमणी विराजमान आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुकोबाराय म्हणता देवाचं रूप पाहण्यातच मला आनंद आहे. त्याचं रूप पाहता पाहताच मला सर्व सुख मिळत आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हा झाला अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ. विठ्ठल 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 मना मना महिला मंडळ मना विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात निवडलेल्या अभंगाचा भाव पाहण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आपल्या श्रीराम जानकी सेवाधाम वरती नवीनच सुरू झालेला हा सप्ताहातील आरंभाची पहिली कीर्तन सेवा ते म्हणजे माझे गुरुवर्य विठ्ठल महाराज मंत्री यांच्या आज्ञेतून माझ्या वाटेला आलेली आहे. ते माझं परम भाग्य आहे. माझी आजी वैकुंठवासी रुक्मिणबाई रोहिदास मंत्री यांची 5वी पुण्यतिथी आहे. म्हणून हा त्रिदिनी त्रिसत्र बाल महोत्सव कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज कीर्तन करत असताना मनाला खूप आनंद होतोय की माझं पहिलंच कीर्तन आहे. हे तुम्ही सर्वजण इथे माझ्या कीर्तनाला आलात, मला आशीर्वाद देण्यासाठी आलात. सर्वांचे आभार मानते. हे माझे मोठे भाऊ पकवाजावरती ज्याचं पकवाजावरची थाप अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे ते म्हणजे चैतन्य महाराज मंत्री यांचे मी खूप खूप आभार मानते. कानिफनाथ शाळेमधले कानिफनाथ विद्यालय मोकेड या शाळेमधले सर्व शिक्षक आलेले आहेत. ते म्हणजे सोळंके सर असतील, पुन्हा कल्याण सर असतील, तंबूड सर असतील,
हे सगळेजण आलेले आहेत माझे कीर्तन पाहण्यासाठी, शाळा सोडून आलेले आहेत. तुम्ही सर्व महिला मंडळ किंवा पुरुष मंडळ मला आशीर्वाद देण्यासाठी आला. त्यामध्ये माझे आजोबा रोहिदास मंत्री हे सुद्धा माझे कीर्तन पाहण्यासाठी आले. ते म्हणजे तिकडे बसलेले अण्णा, पुन्हा अक्का आलेले आहेत. सर्व इथले म्हणजे पाहुणे मंडळ, त्यामध्ये माझे आजी आलेली आहे, आजोबा आलेले आहे, तिथंच बसलेत. ते म्हणजे माझे आत्या आलेले आहेत, बीडच्या 2 आत्या, परळीच्या आत्या, नैना दिदी आलेली आहे, पुन्हा आमचे दाजी आलेले आहेत. यांचे मी खूप खूप आभार मानते. विनेकरी दादा इथं जेव्हा चाल संपली तेव्हा लई नाचत होते. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. पहिली चाल गायली ते म्हणजे आमचे तात्या, पुन्हा त्रिंबक नाना, यांचे मी खूप खूप आभार मानते व मी माझ्या सेवेला ओढते. गायकवाड महाराज सुद्धा आलेले आहेत. व माझी आई सकाळी उठून सगळ्या लेकराला भाकरी चटके हाताला पोळूस तर सगळ्याला खाऊ घालती. मी तिचे पण खूप खूप आभार मानते. व सगळे संस्थेमधले विद्यार्थी, सोहम महाराज होनमाने, निलेश महाराज, पुन्हा अशोक महाराज, युवराज, सगळेच म्हणजे त्यामध्ये धनश्री ताई ठोंबरे, पुन्हा माईक सिस्टीम वाले, त्यांची माऊली महाराज थोरात यांचे मी खूप खूप आभार मानते व मी माझ्या सेवेला ओळते. विठ्ठल विठ्ठल. अल्पसा परिहार झाला तर आपल्या आता कीर्तनाकडे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया. आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. कोणाच्या पाठात आहेत? हातवरी करा, हातवरी करा, हातवरी करा. सर्वांच्याच पाठ आहे बरं का, सगळ्याच्याच पाठ आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. मात्र या अभंगात देवाच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. का करत नाही त्याचं कारण असं आहे, जेव्हा भगवान वनवासात असताना काही स्त्रियांनी सीतेला विचारले, तो समोर गोरा उभा आहे तो कोण आहे? सीतामाई म्हणाल्या, ते माझे दीर लखनजी आहेत. ते झाल्यानंतर विचारलं, तो समोर निळ्या रंगांचा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईने उत्तर दिलं नाही व मान खाली घालून मनात लाजल्या. ज्या अर्थी यांनी नाव सांगितलं नाही व लाजल्या, त्या अर्थी त्यांचे मालक असले पाहिजेत. माऊली ज्ञानोबाराय यांचं वर्णन करत असताना तुकोबाराय या अभंगात नाव घेत नाहीत. जयाची दोरी, जयाची दोरी सोन्याचा पिंपळ, हो जयाची दोरी, जयाची दोरी सोन्याचा पिंपळ. जयाची द्वारी, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय, करील ते काय नोहे महाराज, ओ करील ते काय, करील ते काय नोहे महाराज. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय, करील ते काय नोहे महाराज, ओ करील ते काय, करील ते काय नोहे महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी से बळ रेडा बोले. या अभंगात माऊली ज्ञानोबाराय यांच्या नावाचा उल्लेख नाही. का जिथे आदर आहे तिथे नाम
नामाचा उल्लेख नसतो. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात मात्र नाव घेत नाहीत. विनेकरी दादाले हालायला की हार हात खालून लावा, विनेच्या खाली ठेवा हात. वरकटवाडीचे शुभांगीताई वरकटे हे सुद्धा माझ्या कीर्तनाला आले आहेत. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसं तर शास्त्रकारांनी 3 प्रकारचे स्वरूप सांगितले आहेत. 1 स्वयंस्वरूप, 2 तर एकात्म स्वरूप, 3 अव्यय स्वरूप. स्वयंस्वरूप म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न धरता स्वतःहून प्रगट होणे, याला काय म्हणतात? स्वयंस्वरूप म्हणतात. अयोनी संभव प्रगटला राघव. कोण प्रगटले तर माझे राम प्रभू प्रगटले. नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. आयोनी संभवानो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. आयोनी संभवानो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभवनो हे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. देव प्रगट होतो, पण कशाने? स्वयंस्वरूपाने प्रगट होतो. स्वयंस्वरूपाने प्रगट होतो. जसे कृष्ण स्वयंस्वरूपाने प्रगट झाले, रामप्रभू प्रगट झाले, त्याचप्रमाणे माझे पांडुरंग प्रगट झाले. श्रीमद शंकराचार्य सांगतात, वेभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गावं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कोणाचे श्लोक लक्षात आला म्हणजे आला या अर्ध्या जणांच्याच लक्षात, बाकीच्यांच्या नाही आला. बघा आपण पुढचे बोलू. उगवले बिंब अद्वैत स्वयंब, नाम हे सुलभ विठ्ठल राज. माझा देव सुद्धा कसा आहे? स्वयं लीलया गोपवेशं दधानं. आपल्या सर्वांचा देव कसा आहे? स्वयंस्वरूप आहे, स्वतः प्रगट झाले आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज सप्ताहाचा पहिला दिवस असून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मंगलचरण झालं पाहिजे, म्हणून हा भंग निवडला आहे. देवाचं स्वरूप कसं आहे तर मंगल आहे. मंगलम भगवान विष्णुः, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतनो हरिः. मंगलाचरण कशाला म्हणतात? कार्यरंभी इष्टदेवतेंची स्तुती करणे, याला काय म्हणतात तर मंगल असे म्हणतात. मंगलाचं लक्षण असं आहे, अभिष्टार्थ सिद्धीच्या वर्णनाने किंवा क्रियेने करतो, याला काय म्हणतात तर मंगलचरण असे म्हणतात. मंगलाचे सुद्धा किती 3 प्रकार पडतात. 1 आशीर्वाद रूप मंगल, 2 नमस्कार रूप मंगल आणि 3 वस्तू निर्देश रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात? इष्टदेवतेंची कृपा प्रसाद प्राप्त होण्यासाठी केली जाते, याला काय म्हणतात तर आशीर्वाद रूप मंगल असे म्हणतात. नमस्कार रूप मंगल, प्रत्येक जण आपल्या इष्टदेवतेंना वंदन करतो. प्रत्येकाची इष्टदेवता वेगवेगळी आहे. काही माणसं बाई अशा असतात की वार बदलला की देव बदलला. उदाहरणार्थ रविवार आला की माणूस खंडोबाच्या मंदिरात. तुम्ही म्हणता सकाळी उठलं की निघतातच काय, आंघोळ बिंगोळ काय नसेल का, तर उदाहरणार्थ सांगायले तसं असतंय. गेला मंदिरात, अहम वाघा सोहम वाघा, अहम वाघा सोहम वाघा, अहम वाघा सोहम वाघा, प्रेम नगरावारी सावध होली
भजनी लागा देव करा कैवारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. गेला रविवार आला सोमवार शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका. हे तर पाठच आहे वाटतं. ऐकाय की नाही शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा पायात नोपूर छान पायात नोपूर छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते देवाचे पान पान आवडते बेलाचे पान. आपण सगळ्यांनी हात वरी करायचे एकाने खाली करायचे नाही तर जप म्हणायचा. मी पुढे मारणार तुम्ही सगळे मागे म्हणणार. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय. गेला सोमवार आला मंगळवार अनादि निर्गुण प्रगटली भवान अनादि निर्गुण प्रगटली भवान निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी मोह महिषासुर मर्दना लागुनी विविधता पाठी करावया जाणनी विविधता पाठी करावया झाडणी भक्ता लागी तू पावस निर्वाणी आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा हो. गेला मंगळवार आला बुधवार पांडुरंग कांते दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळती नवरणावे तिची शोभा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती
दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दिगंबराया दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मुली जशा पावले खेळायच्यात का तसं मुलांनी पण पावले खेळायच्यात बरं. गेला गुरुवार आला शुक्रवार पुन्हा जगदंबा माता आला शनिवार शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता बोला बोला सगळे म्हणा हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता रामदूता काय भक्तीचा त्या वाटा वाटा काय भक्तीचा त्या वाटा तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा काय भक्तीचा त्या वाटा रविवार पासून तसंच चालत राहिलं पण खरं सांगू का सगळ्या देवांचा देव म्हणजे पांडुरंगच आहे. आपण एका दिवशी नुसती पांडुरंगाचीच पूजा करून बघा. सारासार विचार करा जो या देवाचाही देव बळिया माझा पंढरी राम बळिया माझा पंढरी राम बळिया माझा पंढरी राम जो या देवाचाही देव बळिया माझा पंढरी राम बळिया माझा पंढरी राम बळिया माझा पंढरी राम. देवाचीच पूजा करून बघितलं सगळे देवाचीच पूजा केल्यासारखे. तुम्ही म्हणता महाराज खोटंच बोलायला लागलेत काही की नाही खरं फक्त देवाचीच पूजा करून बघा सगळ्या देवाचीच पूजा केल्यासारखी आहे. म्हणून आपण नमस्कार करत असताना संतांना देवांना नमस्कार करतात. सगळ्यात अगोदर आपण भजनामध्ये काय म्हणतात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराजी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. आता सगळं झालं तर वस्तू निर्देश रूप मंगल
वस्तू निर्देश रूप मंगल कशाला म्हणतात? सगुण व निर्गुण रूपाने वर्णन करणे याला काय म्हणतात? तर वस्तू निर्देश रूप मंगल असे म्हणतात. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा मुपा पांडुरंग. माझे तुकोबाराम का म्हणतात देवाचं रूप कसं आहे याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. अभंगाचं प्रथम चरण. सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरे. 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 हरि बोल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे. 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 करकटवारे ठेवोनिया. करकटवारे ठेवोनिया. तुळशी हार गाळा कासे पितांबर. 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 करकटवारी ठेवोनिया. करकटवारी ठेवोनिया. ठेवोनिया. तुळशी हार गाळा कासे पितांबर. 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर ह्याची ध्यान. पहिला अक्षर सुंदर आहे. देवाकडे काय काय सुंदर आहे? एक, देव सुंदर आहे. मी सांगण्यापेक्षा तुम्ही तरी सांगा. सांगा की माहितच नाही. एक, देव सुंदर आहे. दोन, देवाचं ध्यान सुंदर आहे. तीन, देव ज्याच्यावर विराजमान आहे ती वीट सुंदर आहे. चार, देवाचे कर सुंदर आहेत. कर म्हणजे हात. पाच, देवाचा पितांबर सुंदर आहे. देवाचे कौस्तुभमणी सुंदर आहे. सात, मकर कुंडले सुंदर आहेत. आठ, गळ्यात कौस्तुभमणी सर्वात श्रेष्ठ व सुंदर आहे. सर्वांगाने देव सुंदर आहे म्हणून तोच सर्वांना आवडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांगाने सर्वच वस्तू सुंदर आहे असं नाही. जसं रामायणात सुंदरकांड सुंदर आहे त्यापेक्षा रामकथा सुंदर आहे. त्यापेक्षाही सुंदरकांड सुंदर आहे. सुंदरे सुंदरी सीता. सुंदरे सुंदर कपी. सुंदरे सुंदरी वार्ता सुंदर उच्यते. सुंदरे सुंदरी रामम. सुंदरे सुंदरी कथा. सुंदरे सुंदरी सीता. सुंदरे किन्न सुंदरम. याप्रमाणे माझा पांडुरंग सुंदर आहे. चांगले नाम गोमटी रूम. निवती डोळे हरती ताप. देव जसा सुंदर आहे तसं देवाचं स्थान ही सुंदर आहे. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायांचे नगर. देव सुंदर आहे पण देवाकडे पाहणारे पण किती वर्ग आहे?
4 वर्ग आहेत. 1 सर्वसाधारण सामान्य मनुष्य, 2 साधक, 3 सिद्ध आणि 4 संत. सामान्य मनुष्याला देव फोटो, चित्रात व मंदिरात दिसतो. साधकांना देव स्वप्नात दिसतो. सिद्धकांना देव हृदयात दिसतो. संत मात्र संतांना देव प्रत्यक्ष दिसतो. विठ्ठल संतांना देव प्रत्यक्ष दिसतो. नुसता दिसतच नाही तर प्रत्येक काम करू लागतो. संतांच्या भक्तीत देव भुललेला आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ब्रह्ममुहूर्तावरतीच देव जनाबाईला दळण दळू लागायचा. जनाबाईनं हाक मारली की देव लगेच हजर व्हायचा. आम्ही हाक मारतो पण देव येतो का? नाही, तर भाव येतो. एकेताईने छान अशी ओवी गायली. वाटच्या वाट सरा काय वळून पाहतो रे, माझ्या भावाच्या घरी जरा मायेचा वाहतो रे. ही आजची बहीण आहे. जर भजन कीर्तन बंदच पडलं तर काय होईल हो? पुढच्या पिढीच्या बहिणी ओव्या गात्याल पण कशा गात्याल? देव येणार नाही, भाव येणार नाही तर कोणी? ऐका. लिंबुनीच्या झाडा खाली माझा भाऊ दारू पाडी, कोण मेलन केली चाडी आली पोलिसाची गाडी, कोण मेलन केली चाडी आली पोलिसाची गाडी. गुरुम 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 गुरुम. आपल्या घरी पोलिसाची गाडी येऊ नये म्हणून आपण भजन कीर्तन ऐकलं पाहिजे. तुम्ही माझ्याच कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण जनाबाईचं बोलवणं किती वाणीतलं आहे. जनाबाईनं देवाला हाक मारली की देव लगेच यायचा. इंद्र आणि चंद्र व देव जनाबाईच्या झोपडीच्या जनाबाई ओव्या पुढे म्हणायच्या. पण त्या इतरांना देवाना देव दिसतच नव्हता, पण देवाचा आवाज ऐकायला मिळायचा. जनाबाई ओव्या पुढे म्हणायच्या व माझा देव पाठीमागे म्हणायचा. जनाबाई ओव्या पुढे कशा म्हणायच्या? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. लावणी पाठी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाठी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. तो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई ओव्या पुढे म्हणायच्या व देव पाठीमागे म्हणायचा. विठ्ठल जनाबाई ओव्या पुढे म्हणायच्या. विठ्ठल माझा पिता ग, देव लगेच मागे म्हणायचा. रुक्मिणी माझी माता ग. विठ्ठल आणि रुक्मिणीला माता म्हणणं काही बरोबर नाही, कारण की विठ्ठलाची बायको रुक्मिणी, तिलाच माता म्हणणं हे काय बरोबरच नाही. व ते झोपडीच्या बाहेर थांबले. देवळा ठिकाणी ऐकावं, पांडुरंगाला वेड्यात काढावं. वेडा झाला, 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 वेडा
या पुढे या पुरुष खाली मंडळी. बसा. पुरुष मंडळी पुढे या विठाला झाला देव कचरा केर कचरा साफ करतोय. झाड लोट करी जाणी, झाड लोट करी जाणी, लोट करी जाणी, झाड लोट करी जाणी, केर भारे चक्र पाणी, केर भारी चक्र पाणी, पाठी घेऊनी आशिरी, पाठी घेऊनी आशिरी, केर भारी चक्र पाणी, केर भारी चक्र पाणी, पाणी घेऊनी आशिरी, पाणी घेऊनी आशिरी. देव प्रत्येक काम करतोय, नुसतं कामच करू लागत नाही तर काय करतो. जनी जाय पानियासी मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पानियासी पाणी रांजणात भरी, सडा सारवना करी, जनी जाय पानियासी. देव प्रत्येक काम करू लागतोय म्हणून देवाचे उपकार व्यक्त करते जनाबाई. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही होणे. देव वेडा झाला का वेडा केला तर भक्तीने देव वेडा केला आहे. वेड्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. 1 झालेले वेडे, 2 अर्धवट वेडे, 3 खरंच वेडे. झालेले वेडे इतरांना त्रास देत नाहीत बरं का. पंढरीची वारी जवळ आली की माणसं आनंदी ते पंढरपूर निघतात. तुमच्यामध्ये कोण निघत आहे का? हा निघतात ना, तर निघतात. हा या निघतात का भजनात इतके रमतात दंग होऊन जातात. पुण्यासारख्या शहरामध्ये वरच्या मजल्याहून माणसं खाली भजनात रंगलेल्या माणसाला वेड्यात काढतात व म्हणतात, ते खालचे भजनात रंगलेले म्हणतात. ह्यांना काय माहिती, ह्याच्यातलं सुख तर ह्यांना माहीतच नाहीत. भजनामध्ये खूप आनंद असतो. ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा
माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली लेकरासाठी टाळ्या वाजवा. टाळ्या भारी भारी वाजवा बरं. तुम्ही आम्ही देवासाठी वेडी झालेलो आहेत. आता अर्धवट वेळी इतरांना खूप त्रास देतात. एक मुलगा असा होता की त्याने शेजारच्या खिडकीचाच काच फोडून टाकला. त्या बंगलीची मालकीण आली, त्या पोराचा हातच पकडला. ती बाई पण लई चपटा त्याच्या आईकडेच घेऊन गेली. आता तिच्या आईला हाक मारली, म्हणली अगं बाहेर निघ, तुझ्या पोराने बघ माझ्या बंगलीच्या खिडकीचा काचच फोडून टाकला. ती पळतच आली बाहेर, म्हणाली अगं जाऊ दे, तो वेड आहे, आता त्याला काय करतोय. ही पण आता येडी झाली म्हणायचं. ती म्हणली अगं नाही, मला त्या बंगल्याच्या खिडकीचा 5,000चा काच फोडला त्यांनी. ती म्हणली अगं जाऊ दे, तो येड आहे, त्याला काय करताय. ती म्हणली बरं, जसं माझ्या खिडकीचा काच फोडला तसं तुझ्या नाही का फोडला. ती म्हणली ते काय माझ्या खिडकीचा एवढं काच फोडा का, येडे का विठ्ठल. म्हणजे तुला आमच्या बंगल्याच्या खिडकीचा काच फोडलेला तुला चालतोय, आणि तुझ्या बंगल्याच्या म्हणलं का हातच लावायचं ना. बघा, ही अर्धवट वेड्याचा प्रकार आहे. खरोखर वेडे एक होता येड्या, ते ना येड्याच्याच हॉस्पिटलमध्ये राहत होतं. त्याने एका डॉक्टरला फोन केला, डॉक्टर साहेब कापूस आहे का. डॉक्टर साहेब म्हणाले हो आहे की, ठेवा खिशात. आता दुसऱ्या वेळेस लावला, डॉक्टर साहेब कापूस आहे का. डॉक्टर साहेब म्हणाले हो आहे की, ठेवा खिशात. ते डॉक्टर इतकं वैतागलं, हे तर दररोज मला फोन करतोय. आता मी ह्याला म्हणतो की कापूसच संपलाय, आणि हे पण लई चेडे म्हणजे लई चाप्टर. त्यांनी डबल लावला फोन, डॉक्टर साहेब कापूस आहे का. ते म्हणलं नाही संपला. ते म्हणते काढे खिशात, विठ्ठल विठ्ठल. एक येडं होतं, त्याच्या घरच्यांनी काय केलं, त्याला बाजरी काढायचं काम दिलं. मस्त दररोज 10 भाकरी खायचं. एकदा काढायला लागले की मग खालासच, बाजरीच खालास. आणि एकदा बसलं की मग एक दिवस उठायचं नाही. मग त्याच्या घरच्यांनी काम लावलं, आणि एक तिथून वाटून सज्जन माणूस चालला होता. तो होता तसा गबूची गबू मस्त उग, एक नुसती अशी कान खालवली की कानच लालच होते. ते चाललं होतं. आता त्याची अचानक नजर ते येड्यावरच पडली. आता मग काय झालं, ते येड्याची नजर त्याच्यावर पडली. ते म्हणालं, ते सज्जन माणूस म्हणाला हे तो येडा नसून ना. ते म्हणून थोडं पुढे चलून असं वळून पाहिलं, तो काय ते त्याच्याकडेच बघू लागला. मग ते थोडं पुढे पावलं चालून लागला. ते येडे त्याच्या मागच चालू लागला. असे येड्यावर काय भरोसा ठेवायची गरज नाही, कारण की ते येडेच राहतात, आणि पुन्हा हुशारच राहतात. म्हणून ते असा सज्जन माणूस पळू लागला, येडही त्याच्या मागं पळू लागलं. ते सज्जन माणसाची पॅन्ट घाली घसरायला लागली. पॅन्ट धरू का पळू, काहीच कळायला लागणार. मग नाही का ते आला, आणि तिथं होता दगड त्या सज्जन माणसाच्या पुढे. जी पाय असा घसरला, थपकुनीच खाली आपटला. ते सज्जन माणूस आला. आता त्याला वाटलं की आता इळ्यानीच कापून टाकते मला, आता मी मेलो. मग ते काय केलं, याडीने असं इळा फेकून दिला. जी थपकुनी थप मारली त्या याडीची. आवाज काढू का पॅन्ट धरू, काय आवाज पण निघाला ना. आवाज धरू का पॅन्ट काढू, काय बाबा. म्हणून म्हणायला ते हा सांग शिवलं कोण आहे. ते म्हणाला, सज्जन माणूस म्हणाला, आय बाबा आता
झोपस्तोवर काय शिवणं पाणी सुरू होतं काय? माझा जीव जायची पारी आली की मला माहित असतं तर मी पहिले अर्धा किलोमीटर मध्येच आउट झालो असतो आणि शिवून घेतलं असतं. तू तर मला 1 किलोमीटर पडीलच. विठाला 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 विठाला. हे काय अर्धवट वेळेचा प्रकार आहे. संतांना देव प्रत्यक्ष दिसतो. कारण कशामुळे दिसतो तर देवानी संतांना दिव्य दृष्टी दिलेली आहे म्हणून संतांना देव प्रत्यक्ष दिसतो. तुकोबारायांना देव प्रत्यक्ष दिसतो कारण तुकोबाराय देवाचं सतत सतत वर्णन करत आहेत. विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया. देव जसा सुंदर आहे तसा दिव्य आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळपाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजारती न वर्णावे तेथेची शोभा. कानडा विठ्ठलू कर्नाटकू एने मजलावी लावेदू. या प्रमाणात ज्ञानोबाराय म्हणतात देवाचं रूप वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाही. देवाकडे पाहूनच मन तृप्त होत. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझे. आजू किती प्रमाण देऊ. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन लोचन रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन. पायी स्थिरावाल मन पायी स्थिरावाल मन मन देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला. सर्व भक्तांना देवाचं हेच रूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे साची तुराये जो म्या तुझा पाहे पांडुरंगा. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. दुसरा शब्द ध्यान आहे. सुंदर ध्यान करत असताना भगवान विटेवर उभा आहे. आपण पण रोज ध्यान करतो ना. कोणतं ध्यान तर मुलींनी म्हणायचं हा. अत ध्यानम ध्याये दाजानुबाहुं धृत शरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थं पीतौ वासो वसानं नवकमलदल स्पर्धी नेत्रं प्रसन्नं. वामं मोठा आवाज काढा. जनं नीरदाभं नानालंकार दित्तं ददत मुरुजटामण्डल कामचंद्रम. जसं आपण रोज ध्यान करतो तसं देव सुद्धा ध्यान मुद्रेत उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. दोन्ही पायावर सारखा भार देऊन शरीर इकडे इकडे न वाकवता सरळ उभा आहे. याला काय म्हणतात तर समभंग असे म्हणतात. भंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये. कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमा तळी
वेणू वाजवितो आहे गोविंदो माये गोपाळो गोविंदो माये गोपाळो कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे गोविंदो माये गोपाळो गोविंदो माये गोपाळो देवाच्या वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळे रूप पाहायला मिळतात. कृष्ण अवतारात गौरांना वेगवेगळे रूप पाहायला मिळतात. मस्तक उजव्या बाजूला, शरीर डाव्या बाजूला, पाय उजव्या बाजूला झुकलेले आहेत. याला काय म्हणतात तर त्रिभंगी असे म्हणतात. गोपाल विण वाजवताना त्रिभंग रूप दाखवतात. सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया. देव कशावर उभा आहे? कशावर उभा आहे? हा, विटेवर उभा आहे. ही वीट कुठून आली? या विटेचा इतिहास काय आहे? ही वीट तर इंद्रदेव आहेत. श्रापामुळे त्यांना विटवावं लागलं. एकेकाळी उत्तरासूर नावाचा दैत्य घनघोर तपश्चर्या करत होता. तेव्हा इंद्राला शंका आली व म्हणाले, हे तर माझं स्वर्गातलं सिंहासन घेण्यासाठी तप करत आहे. म्हणून ते इंद्राने द्वेषापोटी देत त्याची मुंडकी तलवारीने उडविले. त्या द्वैतेने इंद्राला श्राप दिला व म्हणाले, इथं माझं काही अपराध नसताना तुम्हाला मारलेस. मी तुला श्राप देतो की तू ही दिंडीर वनात वीट होऊन पडशील. आता इंद्र घाबरून भगवंताकडे गेले. भगवंतानं म्हणाले, तेव्हा असं झालेलं सांगितलं. तेव्हा देव म्हणाले, भिवू नकोस, मी पंढरपूर पांडुरंग होऊन विटेच्या पायाखाली घेऊन तुला श्रापातून मुक्त करीन. असा शाप कुणी दिला? तर देवाने दिला. पुढचा इतिहास तर माहितीच असेल. भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना तेव्हा देव येतात व त्या पुंडलिकाला हाक मारतात व म्हणतात, तुझ्या सेवेने प्रसन्न झालो आहे. तेव्हा जी भक्त पुंडलिकाने वीट भिरकावली व त्या विटेवर राहणे सांगितले. ती वीट ही सुंदर आहे. वैकुंठाचा देव आणिला भूतळा, धन्य हा गळा पुंडलिक. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळा होनी झाला येता. आपण हे गीत नेहमी ऐकतो. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी हो भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी तो भक्त पुंडलिका होती पापी आणि दुष्ट. आई बाप्पाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकाच्या भक्तीला पाहून देव इथे आलेला आहे व ते कटेवरी हात ठेवून उभा आहे. कर कटेवरी ठेवूनिया. देवाने कटेवर हात ठेवलेले आहे. देव भक्तांना सांगत आहे की हा भवसागर तुमचा अत्यंत सुलभ आहे, कारण तो माझ्या कमरे एवढाच आहे. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता. पहिला उभा दाता ठेवूनिया. देव भक्तांना सूचित करत आहे की तुमचा पाय पाण्यात भिजणार नाही याची मी काळजी घेईन. भवसागर तरता कार्य तारू भला पांडुरंग. पाय भिजवनिया अंग. पाय भिजवनिया अंग. देवाने अंगावर अलंकार
त्याचं वर्णन तुकोबार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. मकर कुंडले तळपती गळा कासे पीतांबर तुळसी हार 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 गळा कासे पीतांबर ओ तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. देवाने तुळशीचा हार काढून गळ्यात धारण केलेला आहे. देवाचा हार गळ्यात धारण केलेला आहे. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशीचा हार काढून गळ्यात धारण केलेला आहे. सदैवाला सगळ्यात प्रिय लक्ष्मी आहे. त्याच्याही पेक्षा भगवंताला भगवान शंकर प्रिय आहे. त्याच्याही पेक्षा देवाला तुळसच प्रिय आहे. म्हणून तुळशीचा हार काढून गळ्यात धारण केलेला आहे. तुळशीचा हार काढून गळ्यात धारण केलेला आहे. तुळशीच्या मंजुळा वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. तुळशीमध्ये किती सामर्थ्य आहे नामदेव महाराज एके ठिकाणी वर्णन करतात. तुळशी दळ भूमीवरी पडिले ते जरी मस्तकी वंदिले कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे. तुळशीच्या पानात किती सामर्थ्य आहे. अशा तुळशी देवानी गळ्यात धारण केलेले आहे. तुळसी हार गळा कासे पितांबर देवाने पितांबर नेसलेले आहे. तुकोबार म्हणतात मला हे देवाचं रूप आवडतं. आवडे निरंतर हेची ध्यान. या भंगात ध्यान ध्यान शब्द 2 वेळेस आलेला आहे. मकर कुंडले तळपती श्रवणे 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 कंठे कौस्तुभाने विराजित कंठे कौस्तुभाने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभाने विराजित कंठी कौस्तुभाने विराजित
हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर या अभंगात ध्यान शब्द 2 वेळेस आलेला आहे. पहिला ध्यान शब्दात देव संतांना करत आहेत. दुसऱ्या शब्दात ध्यान संत देवाला करत आहेत. तू आवडे निरंतर हेची ध्यान विठोबा रखुमाई 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 देवाच्या अंगावरच्या अलंकाराचं तुकोबर या अभंगाच्या तिसऱ्या चरणात करतात. अभंगाचं तिसरं चरण मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. मकर कुंडले मासाचे आकार असतात. कौस्तुभमणी समुद्रातून निघाल्यानंतर देवाने ते गळ्यात धारण केलेले आहेत. कंठी कौस्तुभमणी विराजित. शेवटी फक्त नामदेव महाराज म्हणतात सुख फक्त माझ्या पांडुरंगाजवळच आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सर्व सुख 2 ठिकाणी पाहायला मिळतात. एक देवाच्या ठिकाणी, 2 संतांच्या ठिकाणी. सर्व सुखाची आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. दुसरं सुख संतांजवळ आहे. सुख एक हेची ताई बहुपाई संताच्या मनोनी केला वास. संत सुखाकरिता देवाकडे जातात. देव सुखाकरिता संताकडे जातात. ज्या सुखा कारणे देव वेढावला. ज्या सुखा कारणे देव वेढावला. वैकुंठ शीतल मायकोरी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेढावला. ज्या सुखा कारणे देव वेढावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. देव सुखाकरिता लक्ष्मी सहित घेऊन संताकडे जातात. सर्व संत सुखाकरिता देवाकडे जातात. त्या सुखाचा आनंद घेतात. ते सुख सहित कधी वीट येणार आहे. विटेचे सुख नोहे भक्ती रस पुरता पुरती आस सेवाये. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. माझं हे आजचं कीर्तन माझी आजी रुक्मिणबाई रोहिदास मंत्री यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त माझी सेवा झालेली आहे. माझी आजी सर्व नातवंडावर खूप प्रेम केलेलं आहे. माझ्या आजीच्या मांडीवर खेळण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. माझी आजी जर इथं असती तर माझं कीर्तन मी करून माझ्या आजीचं आशीर्वाद मी मिळवण्यासाठी माझं कीर्तन केलेलं आहे. त्यामध्ये माझ्या आजीचा आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभलेला आहे.
आजी आजोबाच्या आशीर्वादाने एवढं मोठं गुरुकुल उभं राहिलं. गुरुकुल उभं राहिलं व मंदिराचा काम चालू आहे. काम चालू आहे. आईचं आयुष्य आपल्या मुलाबाळासाठी आयुष्य वेचत असते. आईच्या कष्टाला काही पारावार नसते. या जगात फक्त प्रेम करणारे आई वडीलच असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. एक कविता खूप गोड आहे. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवनाधार. तळप त्या उन्हात रख रख त्या रानात, राहिलीस तू ग माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पान. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात अन रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर भास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची गोर, शीतल तुझी छाया या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच मागेल. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, किती जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. या ठिकाणी गायकवाड महाराज पुढे चाल म्हणते आणि रमेश तात्या पाठीमाग म्हणते. तुम्ही राहिलात ना माझ्या लक्षात. भाऊ पुढे म्हणा तुम्ही. गायकवाड महाराज साथ करतात. पुढे तुम्ही म्हणा, काय अडचण नाही. माझेचे सर्व शोक, तो का मने माझेचे सर्व शोक. मने माझे हेचे सर्व शोक, तुका मने माझे हेचे सर्व शोक. तो का मने माझेचे सर्व शोक, तो का मने माझेचे सर्व शोक. तुका मने माझे हेचे सर्व शोक, तुका मने माझेचे
पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने